प्रभाग क्रमांक 22 येथे कामाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अमृत 1 योजनेअंतर्गत 2 कोटी रुपये खर्चून ड्रेनेज लाईन कामाची सुरुवात करण्यात आली होती. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हे पूर्ण होणार आहे. याच कामाची पाहणी किसन जाधव यांनी केली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक 22 मध्ये ड्रेनेजचा विषय प्रलंबित होता. येथील स्थानिक नागरिकांनी वारंवार मी असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशअण्णा गायकवाड असतील, आम्हा दोघांनाही या भागातील ड्रेनेजच्या समस्याबद्दल सातत्यानं नागरिकांनी ड्रेनेजच्या समस्येसंदर्भात वारंवार तक्रार दिलेली होती. त्याच्या अनुषंगाने गेल्या 4 महिन्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब हे सोलापूर दौऱ्यावर आलेले असताना रामवाडी यूपीसी सेंटर या ठिकाणी विविध विकास कामांचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला. मोरिया सोसायटी, यतीमखाना परिसर आणि 2 नंबर झोपडपट्टीचा भाग, त्याच पद्धतीनं समोरचा गोलू वडापाव सेंटर, सोनामाता प्रशाला या भागापर्यंतचा जो विषय आहे हा संपूर्ण विषय या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे. ड्रेनेजचं समस्या जे होतं ते समस्या निश्चितपणे सॉल्व्ह होणार आहे आणि यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून हे काम सुरू आहे आणि मी या भागाचा सदस्य या नात्यानं सोलापूर महानगरपालिकेचा देखील आभार व्यक्त करतो. यावेळी अक्षय सचिन जाधव, महापालिकेचे झोन अधिकारी इरफान शेख, युवराज जाधव, आर.डी. जाधव, विशाल गायकवाड, जब्बार शेख, मेहबूब शेख, मोहम्मद शेख, महादेव राठोड, माणिक कांबळे आदी उपस्थित होते.